नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर आताच 2 ते 3 दिवसापूर्वी आपली पीसीएम ग्रुपची एमएसटी सीईटीची एक्झाम संपलेली आहे। तर त्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागणी होते की कोणती शिफ्ट कशी गेली, ओके, डिफिकल्टी लेवल कोणत्या शिफ्टची कशी होती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येक शिफ्टची शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल, आणि तुम्हाला समजणार आहे की याच्यात की तुमची शिफ्ट कशी होती, नक्की इझी होती, डिफिकल्ट होती की मॉडरेट होती। तर ठीक आहे मित्रांनो, चला स्क्रीनवर आपण पाहूया। तर ठीक आहे मित्रांनो, तर पाहूया आपण शिफ्ट वाईज डिफिकल्टी अनालिसिस। आणि शिफ्ट वाईज डिफिकल्टी अनालिसिस साठी मी जो डाटा वापरलाय तो मी मुलांना प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांच्याशी कॉलवर संवाद साधून किंवा जे एमएसटी सीईटीचे शिक्षक आहेत तर त्यांच्याकडून मी हा डाटा घेतलाय। तर पाहूया। तर जी आपली फर्स्ट शिफ्ट होती 19 एप्रिलची, जी शिफ्ट 1 होती, तर तिच्यामध्ये मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, त्याच्यानंतर फिजिक्स मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री हे इझी टू मॉडरेट होतं। ओके, तर त्याची ओव्हरऑल डिफिकल्टी जी मुलांनी सांगितली मला ती मॉडरेट टू डिफिकल्ट होती, म्हणजे आपली ही पहिलीच शिफ्ट होती एमएसटी सीईटीची। तर त्याच्यानंतर त्याच दिवशी 19 एप्रिल शिफ्ट 2 मध्ये मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, बरोबर। त्याच्यानंतर फिजिक्स हे मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री इझी होतं। केमिस्ट्री म्हणजे इथं थोडंसं इझी आलतं, थोडं थिओरिटिकल केमिस्ट्री इथं आलतं। ओके, तर याची आपण ओव्हरऑल जर डिफिकल्टी पाहिली तर ओव्हरऑल डिफिकल्टी याची मॉडरेट आहे। तर त्याच्यानंतर आपली सीईटी होती 20 एप्रिल शिफ्ट 1 चा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मॅथ्स हे डिफिकल्ट होतं, मुलांनी सांगितलं की मॅथ्स खूप किचकट होतं याच्यामध्ये। त्याच्यानंतर फिजिक्स हे मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री हा इझी होता। ओके, तर याची ओव्हरऑल डिफिकल्टी जर आपण पाहिली तर एक मॉडरेट लेवलची ही शिफ्ट होती 20 एप्रिल शिफ्ट 1। तर आपण नेक्स्ट शिफ्ट पाहू, तर ती आहे 20 एप्रिलची शिफ्ट 2। तर याच्यामध्ये मित्रांनो मॅथ्स डिफिकल्ट होतं, त्याच्यानंतर फिजिक्स मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री ना थोडं इझी टू मॉडरेट होतं, म्हणजे जास्त इझी पण नव्हतं आणि जास्त डिफिकल्ट पण नव्हतं। आणि हिची जर ओव्हरऑल डिफिकल्टी जर आपण पाहिली तर ती मॉडरेट टू डिफिकल्ट या लेवलची ही शिफ्ट होती। तर त्याच्यानंतर ना 21 एप्रिलची शिफ्ट 1, तर 21 एप्रिलच्या शिफ्ट 1 चा आपण ऑलरेडी व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। मुलांचे आपण प्रत्यक्ष रिॲक्शन घेतलेले आहेत। तर त्या मुलांच्या सांगण्यानुसार काय होतं, तर मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, ओके, देन फिजिक्स पण मॉडरेट टू डिफिकल्ट होतं आणि केमिस्ट्री इझी होतं। म्हणजे ओव्हरऑल डिफिकल्टी जर या शिफ्टचा आपण विचार केला तर एक मॉडरेट लेवलची शिफ्ट ही होती। तर त्याच्यानंतर आहे 21 एप्रिल शिफ्ट 2। तर 21 एप्रिल शिफ्ट 2 मध्ये काय होतं, मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, त्याच्यानंतर फिजिक्स हे मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री इझी होतं। तर याची ओव्हरऑल डिफिकल्टी जर आपण पाहिली तर मॉडरेट टू डिफिकल्ट, तर हे सर्व मुलांच्या सांगण्यावरून किंवा शिक्षकांच्या पेपर अनालिसिस वरून हे इथं कन्क्लूड करताय। ओके, तर त्याच्यानंतरची आपली शिफ्ट होती 22 एप्रिलची शिफ्ट 1। ओके, तर याच्यामध्ये आपलं मॅथ्स हे मॉडरेट होतं, त्याच्यानंतर फिजिक्स पण मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री हे इझी टू मॉडरेट होतं थोडंसं, म्हणजे ही शिफ्ट एक थोडीशी इझी टाईपची शिफ्ट होती 22 एप्रिलची शिफ्ट 1। तर याची ओव्हरऑल डिफिकल्टी आहे इथं मॉडरेट। देन 22 एप्रिलची शिफ्ट 2 जर विचार केला तर मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, त्याच्यानंतर फिजिक्स मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री इझी टू मॉडरेट होतं। तर ओव्हरऑल डिफिकल्टीचा जर विचार केला 22 एप्रिल शिफ्ट 2 चा, तर ही एक मॉडरेट टाईपची शिफ्ट होती। तर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं 23 एप्रिलची शिफ्ट 1, तर याच्यामध्ये मॅथ्स डिफिकल्ट होतं, म्हणजे भरपूर मुलांचं होतं की त्यांच्याशी मी ज्यावेळेस संवाद केला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मॅथ्स मध्ये खूप किचकट टाईपचे क्वेश्चन चालते। ओके, इंटिग्रेशन असेल, त्याच्यानंतर वेक्टर्स मधून असेल, तर असल्या टाईपचे क्वेश्चन चालते। त्याच्यानंतर फिजिक्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं आणि केमिस्ट्री इझी होतं। तर त्याच्यामुळे आपण ओव्हरऑल डिफिकल्टी या शिफ्टची म्हणू शकतो की ही शिफ्ट मॉडरेट टू डिफिकल्ट होती, बरोबर। त्याच्यानंतर ना 23 एप्रिलची शिफ्ट 2 आहे, तर याच्यामध्ये मॅथ्स मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, देन फिजिक्स मॉडरेट होतं, देन केमिस्ट्री इझी टू मॉडरेट होतं। ओके, तर याची ओव्हरऑल डिफिकल्टी आपण म्हणू शकतो मॉडरेट टू डिफिकल्ट अशा टाईपची शिफ्ट आहे। देन 24 तारखेला तर आपली एमएसटी सीईटी एक्झाम नव्हती, तर त्याच्यानंतर 25 एप्रिल शिफ्ट 1 मध्ये आपण जर विचार केला तर मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, देन फिजिक्स मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री इझी होतं। तर 25 एप्रिलची ओव्हरऑल जर डिफिकल्टी पाहिली आपण शिफ्ट 1 ची, तर ते मॉडरेट लेवलची शिफ्ट होती। त्याच्यानंतर ना 25 एप्रिलची शिफ्ट 2 जर मॅथ्स आपण पाहिलं याच्यामध्ये तर मॉडरेट टू डिफिकल्ट असं मॅथ होतं, त्याच्यानंतर फिजिक्स जर पाहिलं तर मॉडरेट टू डिफिकल्ट अशा लेवलचं फिजिक्स होतं आणि केमिस्ट्री इझी होतं। त्याच्यामुळे या शिफ्टची ओव्हरऑल डिफिकल्टी आपण मॉडरेट टू डिफिकल्ट असं म्हणू शकतो याला। ओके, तर त्याच्यानंतर 26 एप्रिलची शिफ्ट 1 होती, याचा जर आपण विचार केला तर मॅथ्स हे मॉडरेट टू डिफिकल्ट होतं, त्याच्यानंतर फिजिक्स मॉडरेट होतं आणि केमिस्ट्री हे इझी होतं। ओके,
26 एप्रिल शिफ्ट 1 ची आपण जर ओव्हरऑल डिफिकल्टी पाहिली तर मॉडरेट टू डिफिकल्ट एक त्याला त्या कॅटेगरीमध्ये आपण ठेवू शकतो, कारण केमिस्ट्री याच्यामध्ये इझी होतं. देन 26 एप्रिल शिफ्ट 2, तर ही जी शिफ्ट आहे तर हिचे आपण रिॲक्शन्स व्हिडिओ मुलाकडून घेतलेले आहेत, म्हणजे आपण प्रत्यक्ष VIIT कॉलेजमध्ये जाऊन रिॲक्शन शूट केलेलं आहे, तर ते तुम्ही युट्यूबवर आपल्या चॅनलवर पाहू शकता. त्याच्यामध्ये मुलांचं सांगणं असं आहे की ही शिफ्ट वन ऑफ द हार्डेस्ट शिफ्ट होती. ओके, तर याच्यामध्ये मॅथ्स हे डिफिकल्ट होतं, देन फिजिक्स मॉडरेट होतं, आणि केमिस्ट्रीचा जर विचार केला तर केमिस्ट्री इझी टू मॉडरेट होतं. ओके, तर आपण म्हणू शकतो की ह्या शिफ्टची ओव्हरऑल डिफिकल्टी एक डिफिकल्ट लेवलची शिफ्ट होती. पण घाबरून जायचं कारण नाही, डिफिकल्ट होती ही एका जणासाठी थोडी होती, सर्व विद्यार्थ्यांसाठी ही शिफ्ट डिफिकल्ट होती. तर पर्सेंटाईल मध्ये ती अरेंजमेंट होऊन जाईल, त्याच्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण एक 26 एप्रिलची शिफ्ट 2 जर आपण पाहिलं तर डिफिकल्ट होती, वन ऑफ द हार्डेस्ट. देन 27 एप्रिल शिफ्ट 1, तर तुम्हाला माहिती आहे ही शिफ्ट कॅन्सल झाली आणि तिची री एक्झाम 5 मे 2025 ला आहे. आय होप तुम्ही त्या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, जे एक 25 ते 26 हजार मुलांची री एक्झाम आहे 5 मे ला, तर त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. तर आपण पाहू 27 एप्रिल शिफ्ट 2, तर ही आपली लास्ट शिफ्ट होती. हिच्यामध्ये मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल जसं मॅथ्स होतं आपलं, त्याच्यानंतर फिजिक्सचा जर विचार केला तर फिजिक्स मॉडरेट होतं, आणि केमिस्ट्री जर पाहिलं तर इझी टू मॉडरेट असं प्रकारचं केमिस्ट्री होतं. ओव्हरऑल डिफिकल्टी जर आपण या शिफ्टची पाहिली 27 एप्रिल शिफ्ट 2 ची, तर एक मॉडरेट लेवलची ही शिफ्ट होती. तर मित्रांनो, या डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला की कोणत्या शिफ्टची कोणती डिफिकल्टी लेवल आहे. इथं 3 कॅटेगरी आपण ठेवल्या आहेत, मॉडरेट, देन मॉडरेट टू डिफिकल्ट अँड देन डिफिकल्ट. तर आपण पाहू शकता इथं 26 एप्रिलची जी शिफ्ट 2 होती तर तीच फक्त एक डिफिकल्ट लेवलची शिफ्ट होती. तर त्याच्यानंतर आपण जर मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट जर पाहिल्या तर 19 एप्रिलची शिफ्ट 1, त्याच्यानंतर 20 एप्रिलची शिफ्ट 2, त्याच्यानंतर 21 एप्रिलची शिफ्ट 2, त्याच्यानंतर 23 एप्रिल शिफ्ट 1, 23 एप्रिल शिफ्ट 2, देन 25 एप्रिल शिफ्ट 2 अँड 26 एप्रिल शिफ्ट 1. तर ह्या ज्या आहेत त्या मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट होत्या. आणि त्याच्यानंतर एक मॉडरेट लेवलच्या शिफ्ट कोणत्या होत्या, तर 19 एप्रिलची शिफ्ट 2, देन 20 एप्रिलची शिफ्ट 1, देन 21 एप्रिलची शिफ्ट 1, देन 22 एप्रिलची शिफ्ट 1, देन 22 एप्रिलची शिफ्ट 2, आणि त्याच्यानंतर 25 एप्रिलची शिफ्ट 1 आणि 27 एप्रिलची शिफ्ट 2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या डिफिकल्टी अनालिसिस इथं दिलेलं आहे. ओके, तर तुम्ही या स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर सेट स्कोर रेंज फॉर 90 to 95 पर्सेंटाईल MST CET 2025. तर सेट स्कोर म्हणजे काय की समजा 90 ते 95 पर्सेंटाईल मिळण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत. तर आता हे मार्क्स व्हॅरी होणार, बरोबर. मॉडरेट, त्याच्यानंतर मॉडरेट टू डिफिकल्ट आणि डिफिकल्ट या तिन्ही शिफ्टनुसार हे मार्क्स व्हॅरी होणार. तर इथं आपण या चार्टच्या माध्यमातून पाहू शकतो, जर तुमची शिफ्ट मॉडरेट असेल, ओके, तर कोणती शिफ्ट कशी होती या चार्ट मधून तुम्हाला समजतंय, आणि इथून समजतंय की सेट स्कोर काय असणार आहे आपला. ओके, जर मॉडरेट शिफ्ट मध्ये जर तुमचा स्कोर 107 प्लस असेल, 110 असेल किंवा 120 असेल, तर तुम्हाला एक चांगले पर्सेंटाईल या शिफ्ट मध्ये येऊ शकतात, म्हणजे 90 to 95. आणि जर याच्यामध्ये जास्त जर तुमचे मार्क्स असतील, समजा 140, 150, तर तुम्ही इझिली 98 क्रॉस करू शकता. ओके, तर त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट येतं की मॉडरेट टू डिफिकल्ट जी आपली शिफ्ट होती, तर तिच्यामध्ये आपला सेट स्कोर काय असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 100 प्लस जर मार्क्स आले तर आपल्याला इझिली 90 to 95 पर्सेंटाईल मिळून जातील. हे आहे मॉडरेट टू डिफिकल्ट शिफ्ट साठी. आणि जर एक डिफिकल्ट शिफ्ट जर आपण पाहिलं तर आपली एकच शिफ्ट अशी डिफिकल्ट होती, ती म्हणजे 26 एप्रिलची शिफ्ट 2. तर तिच्यासाठी जर तुम्हाला एक 95 जर मार्क्स असतील आउट ऑफ 200, तर तुम्हाला 90 ते 95 पर्सेंटाईल इझिली मिळू शकतात. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण ओव्हरऑल शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल पाहिली. त्याच्यानंतर आपण सेट स्कोर पण पाहिला, 90 ते 95 पर्सेंटाईल मिळण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स अपेक्षित आहेत ते आपण पाहिलं. तर हा होता आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आताच आपण MST CET ची शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल पाहिली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि इथून पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहिजे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.